आपण कधी काय केलं आणि ते आपला आंगडाला नाही असं कधी झालंच नाही. सकाळी उठून डायरेक्ट आंघोळ करून घेतली आणि आपल्याला जरा पाहुण्याकडे जायचं होतं, खरं पाहुण्याची आपल्या पूजा होती हो. मग काय मम्मीनं म्हणली आमच्या की जायला लागते, जरा तुला साड्या घेऊन जरा पीस काढायचं. मग काय साड्या दिले ना आपण डायरेक्ट गाठला रोकडीचा रस्ता. कारण की आपल्याला परफेक्ट टेलर मध्ये जायचं पॅन्ट फिटिंग करायला हो. मग आपल्याला तुझं जोडदार घावल्यामुळे आपण एकट्याच गेलो. आपण कधी गेलो आणि तिथे गर्दी नाही असं होतं, कारण की आज आपलं नशीबच होतो, गर्दी काही नव्हतीच नाही. त्यामुळे आपण डायरेक्ट कपडे घेतले आणि डायरेक्ट स्वामी समर्थ मंदिर हातकलेमध्ये आलो. नाही एकटा जाणार होतो त्यामुळे आपण काही टेन्शन घेतलं नव्हतं. मग काय आपण जरा हातकडे नाश्ता करून घेतला आणि डायरेक्ट गाडी घातली तिकडे पाहुण्याच्या दारात. पाहुण्याची तर तिजोरी आलती हो. तेवढ्याचा बघतो तर काय हो, पाहुणाला मला म्हणला मी चित्र काढले, जाऊ तर बघू म्हणलं. बेवडोलीच काढलेल्या पोरग्याने काढलेलं चित्र. आपल्याला बसून बसून जरा कंटाळा आल्यामुळे आपण डायरेक्ट संगम गेलता हो. आपण जे काम करायला आपल्याला काम कधी चांगलं झालंच नाही. मग आपण एकदा फसलो आणि आपण डायरेक्ट गेलो बघा घाट नाही आणि आपल्याला बघायचं संगम. मग काय 3-4 ठिकाणी चौकशी केली नाही एका मामाला सांगितलं इथनं गेल्या इथं संगम मिळतो बस. आम्हाला वाटतं जरा संगम जरा भारी केलं असेल, खरीतलं गावाला काय नेट केलं नव्हतं. आपलंच गाव असल्यामुळे आपण जरा ग बसायला लागतेच की. संगम बघितला डायरेक्ट पूजा पूजा पण झालती हो. आपण म्हणलं आता एक नाव एक घ्यायला लागते, नाव तेवढं घ्या. बसलेले राधेला कृष्ण म्हणतो हास. श्रावणीचं नाव घेतो तुमच्या सर्वांसाठी खास. अय म्हणलं आता तुमची तुम्हाला राधा मिळाल्या हो. आता आमची राधा कुठे हरल्या कोणाला ठेवा. जर राधा असते ते हुडकून ठेवा की आपलं पण लागलं हुडकून टाकूया. म्हणलं पावड्या निरोप धाड्याव आणि डायरेक्ट आपण आलो नदीवर, कारण की आपल्या घराला जायचं तो बघ्या तर म्हणली इथं मासे राहतील आणि आपण मधल्या एक रस्ता असला बाद लागला की कमरच पाक हालत झालं. डायरेक्ट दानव येतो चहा प्या चालू केला हो, कारण की चाय तर सगळं आहे. चहा प्याला की सगळं सुख समाधान मिळते. एवढ्यात आमची मम्मी म्हणली की जायचंय कोल्हापूरला. काय कराय म्हटलं आपल्या भाचीकडे जायचंय म्हटलं हो. मग आपण काय आनंद गगनात मावेनाच की आपल्या. हिकडं बघा म्हटलं, हिकडं बघा. बघितला की उद्या यायचंय म्हटलं तुम्हाला. थंडीचा कडाका असला पडलेला आणि आपण डायरेक्ट त्या असल्या थंडीत आलतो, त्यामुळे आपण धाडसले मोठे केलतो. आपल्या गल्लीतच शेकत बसले यायला लागते म्हणले शेकायला जरा.